ईश उपासना करताना सकाम बुद्धीनं केली तर ऐहिक आणि पारलौकिक भोग आपणाला प्राप्त होतात पुण्याच्या जोरावर. अशी काही बलवत्तर पुण्य असतात, ऐहिक आणि पारलौकिक भोग ते देऊन जात आहेत. पहा, पण ते पुण्य म्हणायला ज्ञानोबराय तयार नाहीत. ज्ञानोबराय म्हणतात, लोक हो, एखाद्यानं सकाम पुण्याई केली, यज्ञ यागादी कर्म केलं, त्या पुण्याच्या जोरावर तो स्वर्गातला इंद्र बनला. स्वर्गातला इंद्र बनला. पण त्या स्वर्गामध्ये घेऊन जाणाऱ्या पुण्याला मी पुण्य म्हणणार नाही बाबा. इथं म्हणतायत, तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती एवं त्रैधर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभंते. तिथं ते जे पुण्य आहे ते पुण्य कसं अनित्य आहे हे या ठिकाणी ज्ञानोबा सांगतायत. पुण्याची पावटी सरे सवेचे इंद्रपणाची उठी उदरे येऊ लागते माघारे मृत्युलोका. म्हणून तिथं ज्ञानोबराय त्याची विभागणी करत असताना अशा पुण्याला मी पुण्य म्हणायचं धाडस करत नाही. ते पुण्यरूप पापच आहे ते.